2008 मध्ये भारतीय शेअर मार्केटमध्ये खूप मोठा क्रॅश आला होता. या क्रॅशमध्ये नुकसान कोणाला झालं तर ज्यांनी 2006 नंतर गुंतवणूक चालू केली, मग ती लमसम असेल किंवा SIP असेल. 2006, 7, 8 मध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केली, मोठी अमाऊंट टाकली किंवा SIP चालू केलं, त्यांना 2008च्या क्रॅशमध्ये नुकसान झालं. 2020 मध्ये क्रॅश आला होता. 2020च्या क्रॅशमध्ये नुकसान कोणाला झालं, ज्यांनी 2017, 18, 19 या 3 वर्षामध्ये ज्यांनी SIP चालू केल्या, त्यांना 2020च्या क्रॅशमध्ये नुकसान झालं. नंतर मार्केट वर आलं ते ठीक आहे, पण त्या क्रॅशमध्ये नुकसान त्यांनाच होतं जे क्रॅशच्या आधी 3 ते 5 वर्ष इन्व्हेस्टमेंट चालू करतात. आणि हा जो पॉईंट असतो हा म्हणजे अनफॉर्च्युनेटली असा पॉईंट असतो, उदाहरणार्थ 2008चा आपण बघू तर ज्यांनी 2006 मध्ये गुंतवणूक चालू केली त्यावेळेला पास्ट परफॉर्मन्स चांगला होता, कारण 2003 ते 2006 पर्यंत मार्केट खूप वाढलं होतं. 2017चा विचार करा, 2017 म्हणजे 2014 ते 2017 हा या पिरियडमध्ये मार्केटने चांगला रिटर्न दिला होता. त्यामुळे 2017 मध्ये जो इन्व्हेस्टर पास्ट परफॉर्मन्स बघून इन्व्हेस्टमेंट करत होता तो इव्हेंच्युअली त्याला पुढच्या क्रॅशमध्ये नुकसान झालं. आता पुढं काय, 2020 मध्ये मोठा क्रॅश आला होता. 2020 ते 2025 तुफान तेजी झालेली आहे. भरपूर शेअर्स बऱ्यापैकी वाढले, 30पट, 5पट, 10पट, 20पट. म्हणजे असं एक गुंतवणूकदारांचा समज झाला आहे की शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणं सोपं आहे. पण सेबीची आकडेवारी काय सांगते की 90% लोक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये लॉस करतात. मागच्या 4-5 वर्षाचं जर तुम्ही बघितलं तर तसं झालेलं नाही आहे. बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनीच पैसे कमवलेत. तर असं काय होणार आहे पुढच्या 3 ते 5 वर्षात की आता सगळ्यांनी पैसे कमवले पण इव्हेंच्युअली हा आकडा 10% खाली येईल. तर या पिरियडमध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एक पहिली गोष्ट अशी की आता व्हॅल्युएशन खूप वाढलेलं आहे. जुन्या SIP जर असतील आपल्या तर त्या कंटिन्यू करायला हरकत नाही आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नवीन जर आपण काही इन्व्हेस्टमेंट करत असू, नवीनला आपण 2 प्रकारे हे करू शकतो की एक लमसम काहीतरी इन्व्हेस्टमेंट, किंवा समजा आत्तापर्यंत माझी 10,000ची SIP चालू आहे आणि आता मी ती 10ची 15 किंवा 20 करतोय, तर त्याला आपण ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतो. फ्रेश SIP किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण का शेअर मार्केटचा इतिहास असा आहे की साधारण 8 ते 10 वर्षामध्ये एक मोठा क्रॅश येतो. मागचा क्रॅश आला आहे 2020 मध्ये, त्याच्या आधी आला होता 2008 मध्ये, त्याच्या आधी 1999, 2000, त्याच्या आधी 1992. तर हा इतिहास आहे की 8 ते 10 वर्षामध्ये क्रॅश होतो. आता मागचा आला होता 2020 मध्ये, पुढचा मे बी 27, 28, 29, 30 या कालावधीमध्ये येईल. तर ए शेप मार्केटमध्ये आपण आहोत आता, की मार्केट 2006 पासून 8 पर्यंत वर गेलं, पण 8च्या क्रॅशमध्ये शेवटी लॉसच झाला. 2017 ते 2020 मार्केट वर गेलं पण इव्हेंच्युअली क्रॅश आला आणि हाती काहीच लागलं नाही. तर तसं आता पुढचे 2-3 वर्ष मार्केट वर जाईल. कदाचित सेन्सेक्स 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख होईल. पण त्या तेजीमध्ये आपल्याला हुरळून जायचं नाही, आपल्याला कुठली चूक करायची नाही आहे. मागचं अनेक क्रॅशचं आपल्याकडं डेटा आहे आणि जे मागं घडलं तेच पुढे घडणार आहे. मोरल ऑफ द स्टोरी अशी आहे की मार्केट वर जाईल, पण SIP ज्या आहेत त्या जुन्या चालू ठेवा, नवीन रक्कम वाढवू नका इक्विटीमध्ये. लमसम इन्व्हेस्टमेंट अजिबातच करू नका. मग आता गुंतवणूक कुठे आपण करू शकतो, तर हायब्रिड फंडमध्ये बॅलन्स ॲडव्हान्टेज सारखीची कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्यातही मार्केट खाली आलं की लॉस होतो, पण तो कमी असतो आणि आपल्याला चान्स मिळतो एक्झिट करायला किंवा होल्ड करायला. आपल्याला तिथं सहज शक्य असतं कारण ड्रॉडाऊन कमी असतो. दुसरी इन्व्हेस्टमेंट आपण मागच्या अनेक महिन्यांपासून आम्ही सांगतोय की लॉंग ड्युरेशन डेट फंड किंवा लॉंग टर्म डेट फंड यामध्ये करा, कारण व्याजदर कपात होतीये तर त्या फंडला फायदा होतो आहे. तर डेट कॅटेगरीमध्ये आपण करू शकतो. तर पुढचे 3 ते 5 वर्ष हे पैसे कमवण्याचे नाही आहेत, तर पैसे वाचवण्याचे आहेत. त्यामुळे या गोष्टींचा विचार करा आणि अकॉर्डिंगली तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी डिफाईन करा. धन्यवाद.